यानंतर आमच्या मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ नेते भगतसिंग राजपुरोहित यांचं स्वागत या ठिकाणी आनंदी चव्हाण करतील। यानंतर मौलाना जहीर अब्बास यांचं स्वागत या ठिकाणी आनंद चव्हाण करत आहेत। महासचिव संदीप शुक्लाजी यांचं या ठिकाणी पुष्प उच्च देऊन मंगल बागडी स्वागत करतील। यानंतर मुंबई काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष वरिष्ठ नेते सन्माननीय इंदुप्रकाश तिवारीजी यांचं स्वागत मंगल बागडीजी करतील। थोडक्यात प्रस्तावित करतो। आज मित्रांनो, मला प्रचंड आनंद होतोय की मी माझे स्वर्गीय नेते आदरणीय एकनाथरावजी गायकवाड साहेब यांच्या तालमीमध्ये तयार झालेला कार्यकर्ता आहे। अण्णांनी आम्हाला सातत्यानं लोकांच्या प्रश्नावर लढण्याचं मार्गदर्शन गायकवाड मॅडम यांनी मोठ्या विश्वासानं मला स्लम सेल विभागाचा मुंबईचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं वर्षाताई यांचं मी खूप 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 आभार व्यक्त करतो। आणि या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मी वर्षाताई आपल्याला माझ्या स्लम सेल विभागाच्या वतीनं एक या ठिकाणी आपल्याला वचन देतो की स्लम सेलच्या माध्यमातून आम्ही मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये झोपडपट्टीवासियांचे असलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहणार आणि लोकांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहून काम करू। मी एवढाच सांगतो जाता जाता की आज मित्रांनो, आपल्याला विचारधारेच्या विरोधामध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपल्याला मोठ्या ताकदीनं या सर्व विचारधारेच्या विरोधामध्ये बंद करावं लागणार आहे आणि आपल्या सर्व लोकांच्या उपयोगी पडून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सातत्यानं रस्त्यावर उतरून आपल्याला वर्षाताई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई काँग्रेसला बळकट करायचं आहे मित्रांनो। म्हणून मी पुन्हा एकदा, मी आपला जास्त वेळ घेत नाही तर आपल्याला दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचंय। मी एवढंच म्हणेन की आम्ही या पुढच्या काळामध्ये आता आजचा हा निर्धार मेळावा झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये आमच्या 6 जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हास्तरीय मेळावे आम्ही आयोजन करतोय आणि त्या जिल्हास्तरीय मेळाव्यामध्ये आमच्या पूर्ण जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल आणि तिथून खऱ्या अर्थानं आमच्या कामाला सुरुवात केली जाईल। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल मी या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि सर्व व्यासपीठाचं पुन्हा एकदा मी माझ्या विभागाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। जय भारत, जय रयत, जय भीम, जय काँग्रेस। काँग्रेसचे नवनिर्वाचित स्लम सेलचे अध्यक्ष सन्माननीय राजवंशजी, सन्माननीय सचिन सावंतजी, मोहितेजी, इंदू प्रकाशजी, पवन सिंहजी, मौलानाजी, भरत पारेखजी, संदीप शुक्लाजी, मंचकावर बसलेले सर्व माझे सहकारी आणि समोर बसलेल्या सर्व काँग्रेसजन बंधू भगिनी, मुझे खात्री है राजभवन जैसे कार्यकर्ता के हाथ में मुंबई कांग्रेस की स्लम सेल की अध्यक्षता दी और आप सारे लोगों को यहाँ मैंने देखा तो मुंबई के झोपड़पट्टी में स्लम में रहने वाले लोगों को जो प्रश्न रहते हैं वो प्रश्न को न्याय देने का काम मुंबई कांग्रेस के मार्फत से राजव बहुत ही अच्छी तरीके से निभाएगा। मैं बड़ा खुश हूँ कि राजव ने वर्षाताई के साथ में काम किया है तो किया अभी, लेकिन उन्होंने एकनाथराव गायकवाड़ साहब के भी काम किया और गायकवाड़ साहब एक जमीन से काम करने वाला, जुड़ के काम करने वाला इंसान था, तो हम दोनों साथी थे और उनके नेतृत्व में जब लोग काम करते थे तो वो जमीन से जुड़ के, गरीबों से जुड़ के उनके प्रश्न उठाने का काम हमेशा करते थे। आगे आने वाले दिनों में राजवंश भी वही तरीके से काम करेगा।
कांग्रेस पार्टी ने हमेशा एक ही बात की है कि पहले देश के लोगों को या शहर के लोगों को या गांव के लोगों को अगर कुछ चाहिए तो रोटी, कपड़ा और मकान, और वो मकान भी ऐसा चाहिए कि जिस घर में हम रह सकते हैं ऐसा मकान। इंदिरा गांधी थी, उस समय इंदिरा आवास की योजना थी। अभी आप लोग जो देखते हैं, आप मुंबई शहर में रहने वाले लोग हैं, आप हमेशा देखते हैं कि भाड़ा की लॉटरी कब निकलती है। यह कोई मोदी जी ने या किसी और सरकार ने नहीं बनाई है, ये सारी स्कीमें कांग्रेस के लोगों ने बनाई है और कांग्रेस के लोगों ने ही झोपड़पट्टी वाले लोगों को घर देने का काम उस समय से किया है। मैं समझता हूँ कि अभी जो वर्षाताई के मतदार क्षेत्र में धारावी का प्रोजेक्ट चालू है, मैं जब भाड़ा का अध्यक्ष था 2004 में वर्षाताई पहली मीटिंग मेरी अध्यक्षता में हुई और उसके अंदर वो बोर्ड स्थापित करके हम लोगों ने वो काम चालू किया था। उसके बाद अभी कहीं आ गया अच्छा काम होने के लिए, विदेशी जो ठेकेदार थे उन्होंने वो ठेका भरा था लेकिन उनको मिला नहीं, ठेका मिला अपने प्राइम मिनिस्टर के मित्रों को। अभी वो मित्र क्या करने वाला है आप सब लोग जानते हैं। आधा तो देश उनको बेचा गया है, आधा देश बेचने का वो अभी काम चालू रहेगा, लेकिन मैं जानता हूँ कि देश की जनता अगर इतनी तो खुली नहीं कि जो काम कांग्रेस ने इसके पहले देश के लिए किया था, इतने सारे कार्यक्रम देश के लिए किए थे। गरीबी हटाओ का नारा था, 20 सूत्री कार्यक्रम था, महिलाओं के लिए कार्यक्रम था, रोजगार के लिए कार्यक्रम था। आज सारे कार्यक्रम बंद हो चुके हैं और खाली एक ही नारा है, मोदी जी है तो मुमकिन है। लेकिन मोदी जी अब 2014 में आए, जब उन्होंने जो घोषणाएं की थी वो एक भी घोषणा पूरी नहीं हो पाई। और कल आप सारे लोगों ने देखा कि टीवी के ऊपर जो रामलला के मंदिर का उद्घाटन हो गया, उसी में खाली अकेले मोदी थे। यह शहर में यानी इस दुनिया से भी मोदी अकेले निकलने वाले हैं और वो 2024 के चुनाव में आप सारे कांग्रेसी लोग मिलके भारतीय जनता पार्टी को सत्ता से कैसे हटाने का वो काम हम लोग जाके हर झोपड़ी में, हर घर में, हर ठिकान में, हर मोहल्ले में वो करना है। कांग्रेस ने देश के लिए बहुत कुछ किया है और कांग्रेस का मतलब ही यह है, कांग्रेस यानी विकास, कांग्रेस यानी देश की सुरक्षा, कांग्रेस यानी रोजगार, कांग्रेस यानी महिलाओं का सबलीकरण, कांग्रेस यानी देश को आगे बढ़ाने का काम, कांग्रेस यानी एकता और अखंडता का काम, कांग्रेस यानी जाति जाति में एक अच्छा पैदाइश निर्माण करने का काम। लेकिन आज की यह दौर में जो भारतीय जनता पार्टी की सरकार, मोदी की सरकार और इस महाराष्ट्र के अंदर शिंदे, फडणवीस और अजित पवार की सरकार बैठी है, वह जाति जाति में भेद पैदा करती है। और पूरे भारतवर्ष में जो हमारा नेता राहुल गांधी न्याय की यात्रा लेके निकला है, भारत जोड़ो की यात्रा लेके निकला है, उनको रोकने का काम ये लोग कर रहे हैं। कि इनको मालूम हुआ है कि देश का सारा युवा, देश की महिलाएं, देश का अल्पसंख्यक, देश का आदिवासी, देश का गरीब, ये सारे अब कांग्रेस के पीछे और राहुल गांधी के पीछे जुड़ने लगे हैं, तो इनके अंदर बड़ी घबराहट हो गई है। मैं चाहता हूं कि राहुल गांधी के हाथ अगर मजबूत करना है, कांग्रेस को अगर मजबूत करना है, तो हम लोगों से अपने अपने क्षेत्र से कांग्रेस को मजबूत करना पड़ेगा। और आप सारे बहुत सारे लोग स्लम में रहने वाले हैं, पुरानी बिल्डिंग में रहने वाले हैं, कई अच्छे बिल्डिंग में रहने वाले हैं। देश के लिए एक ही संदेश मैं देना चाहता हूँ, आप लोगों के लिए एक ही बोलना चाहता हूँ कि आप अपने अपने हलके में वर्षाताई के नेतृत्व में, जैसे आज हम लोग जाके शिवड़ी में घर घर में झंडा लगाया, झंडा फहराने का काम अब कांग्रेस का झंडा फहराने का काम करना चाहिए। कल आपने देखा रामलला का मंदिर का उद्घाटन अयोध्या में हो रहा था और पूरे देश में भारतीय जनता पार्टी, आरएसएस के, जो विश्व हिंदू परिषद के, बजरंग दल के कार्यकर्ता रास्ते पे उतार के पूरा हिदोस मचा रहे थे। हमारे कांग्रेस के कार्यकर्ता की भी जिम्मेदारी वही है, हमें भी सारे लोगों को अभी रास्ते पे उतरना है, घर घर में जाना है और लोगों को बता देना है
कि कांग्रेस ने देश के लिए क्या किया था और ये देश तोड़ने का क्या काम कर रहे हैं, तो ही कांग्रेस जीत सकती है। मैं आपसे यही विनती करूंगा कि आने वाले दिनों में आप लोग अच्छा काम करेंगे। हर बूथ में ज्यादा से ज्यादा वोट देके वहां का जो अपना उम्मीदवार होगा उसको जिताएंगे। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। माझे मार्गदर्शक सन्माननीय तुषार गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी मी इस्लाम सेल विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। नवीन कुमार शिलवंतेजी आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत है। माननीय अध्यक्ष प्रोफेसर वर्षा गायकवाड जी, हमारे सीनियर उपाध्यक्ष बड़े भाई हमारे पूर्व आमदार मधु चौहान जी, और मैं सबका नाम लेने जाऊंगा तो बताने में और बोलने में मैम को जाना भी है, तो सम्मानित मंच और सभी मेरे कांग्रेस के हर विंग के, और सबसे बड़ी चीज की आज जिसके लिए हम लोग यहाँ पे आए हुए हैं बेसब्री से, जिसका इंतजार है कि जिसको आज ये सम्मानित पत्र मिलेगा, ऐसे हमारे श्री सुरेश चंद्र राजहंस जी को और सभी कांग्रेस के पदाधिकारी और भाइयों बहनों, मैं आज आप लोगों को खाली 2 शब्द ज्यादा बताने की कोशिश नहीं कर रहा, मैं ज्यादा नहीं बोलूंगा, खाली इतना बताना चाहूंगा कि एक कार्यकर्ता जो राजहंस, जो आपके सामने सुरेश चंद्र जी हैं, 2016 में ये मेरे वार्ड में, कहां पे 26 नंबर वार्ड, ये कांदीवली दामूनगर विलेज है, वहां पर ये आए, इनके बड़े भाई सत्यनारायण जी, चूंकि मैं उस समय मुंबई कांग्रेस का उपाध्यक्ष था, तो ये आए और बोले कि भाई हमें टिकट लेना है, टिकट चाहिए। इन्होंने पहला 26 नंबर वार्ड में दामूनगर में पहली एक मतलब जो है दलित और मातंग समाज की एक मीटिंग रखी। उस मीटिंग में काफी भीड़ और काफी जमावड़ा हुआ। वो भीड़ देख करके हमारे अपने लोग ही इधर उधर होने लगे कि इनको क्यों कहा, जबकि इनकी ऑफिस भी हमारे ही उसी वार्ड में थी। इनके बड़े भाई सोशल बड़े अच्छे और मतलब प्रोफेसर हैं, लेकिन नहीं, कोई बात नहीं, वहां पे जिसको दिया गया वो हमारा ही पुराना कार्यकर्ता रहा, उसकी बिटिया को चूंकि वो माने वो मातंग क्या बोलते हैं वो दलित समाज की सीट हो चुकी थी, इसलिए वो सीट दे दी गई हमारे प्रकाश अहिरे जी थे, उनकी बिटिया को। वो कांग्रेस की सीट थी। अगर सच्चे कार्यकर्ता को और सच्चे लोगों को मिला होता तो पता था कि वो सीट निकल जाती, लेकिन राजवंश जी को उठा करके लेके गए, कहां डाल दिए, 19 नंबर वार्ड में। 19 नंबर ना, और 19 नंबर का बात ये होता है कि जब तक देखिए मेरे पार्टी को भी चाहिए, मुझे भी चाहिए कि मैं टिकट मांगता हूं तो मेरे समाज के लोग मेरे एरिया में है कि नहीं, मैंने काम कुछ किया है कि नहीं, वो देखते हुए और तब अपने को आगे बढ़ना चाहिए। वहां जाने के बाद इनका समाज, चूंकि दामूनगर पूरा समाज मतलब जो है हमारे दलित भाई लोग, हमारे मातंग समाज के लोग, हमारे कांग्रेस के चाहने वाले लोग, सारा सब कुछ भरा हुआ था। मेरा खाली इतना कहना है कि जो बच्चा आज 19 मतलब जो है एक जमाने में 2017 में जब इसने टिकट मांगा और इनको वार्ड में दिया गया मतलब 4 कोट में 19 नंबर वार्ड से, और वो ठीक है हारना और जीतना तो अपनी मतलब हम जितना हमने काम किया उसी हिसाब से हमको जीत मिलेगी। मेरा समाज ही वहां नहीं था, मुझे लोग चाहने वाले देखने वाले नहीं थे तो क्या करते। लेकिन मैं ये कहना चाहता हूं आप लोगों से कि ये हौसला बुलंद करके आदमी ये शुरू से लेके आज तक मतलब कांग्रेस में काम करता रहा। हमारे सम्माननीय स्वर्गीय श्री आज हमारे एकनाथ गायकवाड़ जी नहीं है, उनके करीब में रह करके उन्होंने बहुत बड़ा काम किया, उनकी छत्र छाया के नीचे काम किया। तो मैं आप लोगों को बताना चाहता हूं कि देखिए कल का वो कितना ज्यादा समय नहीं हुआ, 2016 से एक्टिव होकर के और आज मुंबई की सीट पे मुंबई कांग्रेस मुस्लिम सेल का न्यू अध्यक्ष आज भोपाल में होने जा रहा है ऐसे भाई को, तो आप भी
चुनाव लड़ चुके हैं कारपोरेशन का, हारना और जीतना नहीं है, इनके कैपेबल पे सिर्फ मतलब इनको मिला, लेकिन ठीक है हम साथ नहीं दे पाए, हमारे अपने लोग साथ नहीं दे पाए, कोई बात नहीं है, लेकिन हौसला तो बुलंद रहा, हौसला बुलंद रहा। तो आज मतलब जो है मुंबई कांग्रेस की हमारी सम्मानीय अध्यक्षा प्रोफेसर वर्षा गायकवाड़ जी ने उसके बारे में उसको सोचा कि ये आदमी के अंदर कुछ है और इसको अगर आगे बढ़ाया जाए तो इसको सम्मान दिया जाए, तो ये मुंबई को लेके चलेंगे, अपने समाज को जोड़ेंगे। स्लम सेल के काम को जिस तरह से समाज में हमारे स्लम सेल का कार्य होता है, वो छोटी छोटी बस्तियों में, गलियों में समाज, तो ये सब है, हकीकत है। तो मैं आप लोगों से भी अभी एक आधा घंटा पहले हमारी मैम कह रही थी कि हम लोगों को क्या करना चाहिए। हमने कहा मैम कैसे, तो बोली कि नहीं जिस तरह से ये चल रहा है, अयोध्या की राम मंदिर की बात चल रही थी, तो अपने को क्या करना चाहिए, कैसे करना चाहिए। मैम सीधा बोलती है कि सब लोग एक काम करो, रास्ते पे उतरो और अपनी बातों को कॉर्नर मीटिंग रख करके करो। बहुत खुशी की बात आई, मैंने कहा मैम नीचे से ले आओ, ब्लॉक अध्यक्ष अगर साथ में हमारे मिलते हैं, जिला अध्यक्ष मिलते हैं, तो हमें काम करने में कोई तकलीफ नहीं होती। संगठन को बनाना पड़ेगा, मेरे अपने संगठन, अपने कार्यकर्ता, अपने नेता आज घरों में बैठे हुए हैं, उनको निकालने की जरूरत है। मुझे किसी की जरूरत नहीं है, खाली मेरे अपने कांग्रेस के लोग बाहर निकल जाए तो हमें कोई हरा नहीं सकता, किसी की ताकत नहीं हराने की। तो ऐसे मैम की करता हूं कि जो मैडम के दिल में दिमाग में है कि कैसे हमारे अपने लोग बाहर आए और काम करें और उनको मैं प्रोत्साहन करूं और उनको मतलब जो है आगे बढ़ने के लिए उनको रास्ता हो, अच्छी बात है। तो मैं ऐसे राजहंस जी को मैं अपनी बात को समाप्त करता हूं, क्योंकि मैम हमारी बोली कि हमें कहीं और मीटिंग में जाना है। तो ऐसे राजहंस जी को, चूंकि 2016 की बात थी और मेरे दिल में बात लग रही थी, तो मैंने कहा ये बात मुझे कहना है और बताना है कि शुरुआत कहा 2016 से हुई थी इस बच्चे की, लेकिन आज ये देखिए कितना बड़ा ताकत है और इसमें इतनी बड़ी हौसला बुलंद है। आप जाइए, वही होता है जो मंजूर खुदा होता है, हिम्मतें मर्दे मर्दे खुदा मर्द। तो अगर आप में दिल है, आप में ताकत है, आपके सोच है, तो उसकी कभी हार नहीं होती मेरे भाई। इसलिए बहुत बहुत धन्यवाद, थैंक यू, जय हिंद, जय महाराज, जय भीम। या ठिकाणी अनुसूचित जाती विभागाचे माजी मुंबई अध्यक्ष सन्माननीय रमेश कामत, मातंग समाजाचे नेते आणि निवृत्त पोलीस असिस्टंट पोलीस कमिशनर बाबूराव मुखेडकर जे आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो। यानंतर मी सन्माननीय निजामुद्दीन राहीम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं। आवाज खराब हो गया, ठिकाणी मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। राजनजींच्या राज्याभिषेकाकरता उपस्थित मुंबई काँग्रेसच्या सन्मान्य अध्यक्षा आमच्या नेत्या वर्षाताई गायकवाडजी, आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि नेते आदरणीय माजी आमदार मधु चव्हाणजी, या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी युवराज मोहितेजी, भंवरभाई, मौलाना जहीर अब्बास जी, भरत भाई, संदीप शुक्ला जी, हमारे मनचंदा जी आणि हिंदू भाई ज्यांचं आत्ताच भाषण आपण ऐकलं, माझे मित्र निजामुद्दीन राहीम जी आणि समस्त व्यासपीठ, सगळ्यांची नावं मी घेत नाही, वेळ घेत नाही। आज अत्यंत महत्वाची जबाबदारी ही आपल्या सुरेशचंद्र राजहंस यांना दिलेली आहे। जेव्हा महत्वाची जबाबदारी म्हणतो याचा अर्थ काय की जेव्हापासून मी काँग्रेसच्या राजकारणामध्ये आलो, NSUI पासून, युथ काँग्रेस पासून, एक महत्वाचा शब्द जो आमच्या कानामध्ये, आमच्या हृदयामध्ये कोरलेला आहे की काँग्रेसचा हात आम आदमी के साथ, सामान्य माणसाचा हात आणि काँग्रेसचा हात जोडलेला आहे। आणि सुरेशचंद्रजी, तुमची जबाबदारी एवढी मोठी दिलेली आहे की जिथं काँग्रेसचा मतदार आहे तो तुम्हाला सांभाळायचा आहे। आणि तुम्ही ज्यांच्याकडनं दीक्षा घेतली, तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणामध्ये, आमचे अण्णा एकनाथ गायकवाडजी, त्यांनी सामान्य माणसाचा हात कधी सोडला नाही।
कारण त्यांच्या राजकारणाची सुरुवातच ही स्लम मधनं झालेली आहे, गोरगरिबांच्या मधनं झालेली आहे आणि शेवटचा श्वास घेईपर्यंत ते गोरगरिबांबरोबर आहे. कारण त्यांना ज्या ज्या वेळेला आम्ही म्हणायचो त्यावेळेला म्हणायचो की काँग्रेस आमच्या रक्तात आहे, हे त्यांचा शब्द होतो. आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून वर्षाताई गोरगरिबांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्या ठिकाणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत. आणि त्यांनी अध्यक्ष म्हणूनच नाही, 4-4 वेळा त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. तर धारावी सगळ्यात मोठी झोपडपट्टी वस्ती त्यात आजही सामान्य माणसासाठी बुलंद आवाज करून देशामधल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीशी त्या ठिकाणी 2 हात करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ते आमची रणरागिणी वर्षाताई गायकवाडांमध्ये. हे सोपं काम नाही आहे. संपूर्ण देशाची सत्ता लागलेली आहे ज्यांच्या मागे. म्हणजे आजच मला आठवण झाली, ताईंबरोबर बोलत होतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटायला गेले आणि त्यावेळेला त्यांनी बाकी काही विचारलं नाही, मुंबईकर काय चाललंय, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, धारावीच्या प्रोजेक्टमध्ये काय चाललेलं आहे. म्हणजे जे मोदी आणि अदानी यांना आपण एकत्र म्हणतो मोदानी, कारण त्यांचे सगळ्यांचे त्या ठिकाणी इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे. आज देशामधलं गेल्या 10 वर्षाचं वातावरण तुम्हाला त्या ठिकाणी पाहण्याची आवश्यकता आहे की कुठल्या दिशेला घेऊन चाललेलं आहे देशाला. या देशामध्ये केवळ काही निवडक लोकांसाठी, मित्रांसाठी काम चाललेलं आहे. गोरगरिबांना त्या वाऱ्यावर सोडण्याचं काम चाललं. कालचं सगळं तुम्ही जर इव्हेंट पाहिला असाल, राम आमच्याही मनामध्ये आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे, कुठेही भेटलं तरी राम राम करतो आपण. परंतु आमचा राम आणि त्यांच्या रामामध्ये फरक आहे. आमचा राम द्वेष शिकवत नाही, किसी से नफरत नहीं सिखाता. सद्भावना का प्रतीक है राम. स्वार्थ के लिए जीना इन्होंने राम ने सिखाया नहीं. इथं धर्मासाठी अवलंबन केलं जातंय, म्हणजे सत्तेसाठी रामाचा वापर केला जातोय. परंतु त्या रामानं सत्ता एका क्षणामध्ये सोडली आपल्या कर्तव्यासाठी. हे संपूर्ण रामायण काय सांगतं? आज लोकांपर्यंत घेऊन जाण्याची आवश्यकता आहे की दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता आणि रात्री येऊन वडिलांनी सांगितलं नाही, तुला राज्याभिषेक करता येणार नाही. आपल्या मातेचा त्याला वर दिलेला होता कैकेयीला, आणि तिचं म्हणणं आहे की तू वनवासात गेला पाहिजे. एका क्षणाचाही विचार केला नाही त्याने. वनवासात लगेचच जाण्यासाठी तयारी सुरू केली. लक्ष्मण, ज्याला तर राज्याभिषेकाचा किंवा त्या ठिकाणी दुसरा कसलाही संबंध नव्हता, ते म्हणाले नाही, माझा भाऊ चालला वनवासामध्ये, मी चाललो वनवासामध्ये, मी नाही म्हणा. आणि ज्याच्यासाठी हे सगळं केलं गेलं ते भरत, ज्या वेळेला त्याला कळलं की माझ्यासाठी हे राज्य सोडून वनवासात चाललेले आहेत, भरतानं काय केलं? भरत धावत गेला रामाच्या मागे आणि त्याने सांगितलं तुमच्याशिवाय मी राज्य करणार नाही. तर रामाने आग्रह केल्यानंतर रामाच्या पादुका त्याने ठेवल्या सिंहासनावर. म्हणजे आपल्या कर्तव्यासाठी, आपल्या धर्मासाठी सत्ता सोडणारे राम, आणि इथं सत्तेचा वापर, सत्ता मिळवण्यासाठी रामाचा वापर करणं, धर्माचा वापर करणारे हे लोक. हा फरक आहे, हा लोकांमध्ये सांगण्याची आवश्यकता. आज संविधान तुम्ही लक्षात घ्या, या देशामधलं संविधान काय सांगतं? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, न्याय, समता, बंधुता आणि त्या समतेचा, ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो, हे लोक समरसता म्हणतात. लक्षात घ्या, यांना जातीभेद पाहिजेत, परंतु समता हा शब्द त्या संविधानामध्ये आहे. ही समता गोरगरिबांची, म्हणजे ज्या लोकशाहीमध्ये आपण सांगितलं की अंबानीलाही एक मत आहे आणि गोरगरीब असलेल्या सामान्य रस्त्यावर राहणाऱ्याला देखील एक मत आहे, ही समानता आहे. आणि ती समानतेचा आदर्श दिला असं श्रीरामाने दिला. शबरीशी बोरं खाऊन राजा होता, शबरीसारखी आदिवासी स्त्रीशी बोरं खाल्ली त्यांनी, ती पण चाखलेली. हा आदर्श देणारे. आणि आज काय देशामध्ये 10 वर्षाचं वातावरण चाललंय, हा फरक लोकांमध्ये जाऊन सांगण्याची आवश्यकता आहे. बंधुप्रेमाचा आदर्श देणारे राम, जातीभेदाच्या विरोधामध्ये जाणारे राम, ज्यांच्या नावामध्ये मर्यादा पुरुषोत्तम आहे. काल सगळ्यात मोठा विरोधाभास जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असाल त्या राम मंदिरामध्ये, ज्यांच्या हातनं ही प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामाने सांगितलं की कशा तऱ्हेनं मर्यादेमध्ये जगलं पाहिजे. ती नैतिक मर्यादा असली पाहिजे, राजनैतिक मर्यादा असली पाहिजे.
आणि इथं संविधानिक मर्यादा नाही, लोकशाहीमधल्या मर्यादा नाही. रामायण में कहा है कि एक धोबी था, धोबी, और राम वनवास से आए, वापस आए, राज्याभिषेक हुआ, और जब राज्याभिषेक करने के बाद बैठे थे तब एक धोबी ने कुछ आलोचना की. अब धोबी, उसकी क्या औकात हो सकती है, उसने आलोचना की, लेकिन आलोचना करने का पूर्ण स्वातंत्र्य उसको था. राजा के सैनिक नहीं गए वहां, ये धोबी इसको ले लो अंदर. जैसे अभी जाते हैं, जो भी अपने ये मोदी जी के खिलाफ बोलो, ईडी आ जाती है, सीबीआई आ जाती है, सब आ जाती है. और ये राम राज्य की बात करेंगे. राम राज्य में धोबी को भी पूर्णतः राजा की आलोचना करने का अधिकार था, और इधर कोई भी बोले सीधा आ जाएगी ईडी, सीबीआई. आज ये हमको राम राज्य सिखाएंगे. आणि काल ज्या पद्धतीनं संपूर्ण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झाला, नया नगरमध्ये गेले, मीरा रोडमध्ये, पनवेलमध्ये जायले, लोकांच्या समोर जात आहेत, इतर धर्मियांच्या समोर जात आहेत, आणि त्या ठिकाणी जय श्रीरामचे नारे दिले जात आहेत. यापेक्षा दुर्दैवाची परिस्थिती या देशावर आली नसेल. श्रीरामानं तर रावणाचाही द्वेष केला नव्हता. म्हणजे ज्या वेळेला रावणाचा त्या ठिकाणी वध करण्यात आला आणि त्या अंतिम श्वास घेत होता रावण, त्यावेळेला श्रीरामाने सांगितलं लक्ष्मणाला, जा त्यांच्याबरोबर काहीतरी शिकून घे, इतका मोठा विद्वान व्यक्ती आहे, काहीतरी 2 चांगले शब्द सांगेल, आणि लक्ष्मणाला तिथे पाठवलं. ही कथा आहे. म्हणजे ज्याने आपल्या पत्नीचं हरण केलं त्याचाही द्वेष, उससे भी नफरत नहीं करने वाले राम आज क्या सिखा रहे हो आप? इस नफरत की राजनीति से पूरे देश को खराब कर रहे हो, और इसके खिलाफ पूरे जोर से हमको उठना पड़ेगा, ताकद से इसका विरोध करना पड़ेगा. काही म्हटलं 10 वर्षामध्ये, अरे काय केलं तुम्ही? जय श्रीराम. काय केलं तर मोदी हे तर मुमकिन आहे. अरे बाबा, गोरगरिबाचे प्रश्न काय आहेत? आज जगामधली सगळ्यात जास्त बेरोजगारी, 45 वर्षाची बेरोजगारी या देशामध्ये आहे. प्रत्येक दुसऱ्या घरामधला व्यक्ती, मुलगा, ज्याला आई वडील त्या ठिकाणी शिकवतात, आपल्या पोटाला त्या ठिकाणी पीळ घालून त्या ठिकाणी आपली जातात, शाळेमध्ये पाठवतात, कॉलेजला पाठवतात, बेरोजगार आहे, नोकऱ्या नाहीत. महागाई कुठल्या कुठे पोहोचलेली आहे. आज तुम्ही लक्षात घ्या, बँकेमध्ये तुम्ही एफडी ठेवू शकत नाही. एफडीचा रेट 6-7% आणि महागाईचा दर 8-9%. म्हणजे दररोज तुम्ही बँकेमध्ये ठेवलेल्या पैशावर जर जगत असाल तर दररोज आपण गरीब होत चाललेलो आहोत. या देशामध्ये 1% लोकांच्या हातात 73% संपत्ती आहे देशाची, 73%, आणि 99% लोकांच्या हातात केवळ 27% आहे. आज तुम्ही म्हणताय शायनिंग इंडिया 2 चाललेला आहे, तिसरी इकॉनॉमी होणार आहे. आणि सामान्य माणसाचं इन्कम काय आहे? गोरगरीब सर्वात शेवटचा व्यक्ती 6-7 हजार रुपये महिन्याला कमवतोय, आणि महागाई किती झालेली आहे. भाज्या घेता येत नाहीत, डाळ घेता येत नाही. 80 कोटी लोकांना तुम्ही ज्या वेळेला अन्न फुकट देण्याचं बोलताय, त्याचा अर्थ 80 कोटी लोक गरीब आहेत, आणि ह्यांचा आवाज त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यावर चर्चा नको, कुठल्या चॅनलवर चर्चा होत नाही, लोकांसमोर हे प्रश्नच नाही होत. आणि म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्याची अतिशय महत्वाची भूमिका या ठिकाणी राहणार आहे. मला आठवत आहे, जवाहरलाल नेहरूजींनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं होतं की त्यावेळेला मीडिया, जेव्हा स्वतंत्रता संग्रामाच्या पूर्वी हा इंग्रजांच्या हातात होता किंवा जमीनदारांच्या, मोठमोठ्या जमीनदार उद्योगपतींच्या हातात होता, त्यावेळेला महात्मा गांधी ते गोरगरीब सामान्य कामगाराचे, मजुरांचे प्रश्न उचलायचे, शेतकऱ्यांचे प्रश्न उचलायचे, मीडियामध्ये जागा नसायची. परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता घराघरामध्ये जायचा त्यावेळेला. आणि गांधीजींनी मुंबईत काय म्हटलेलं आहे, पुण्यात काय म्हटलेलं आहे, दिल्लीत काय म्हटलेलं आहे, ते बिहार असू दे, उत्तर प्रदेशच्या गावागावामध्ये पोहोचवायचं काम करायचं. आता पुन्हा तीच जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. पुन्हा घराघरामध्ये जायला पाहिजे. आणि ताईने अतिशय चांगला कार्यक्रम दिलेला आहे. जो तिरंगा घेऊन तुम्ही त्या ठिकाणी काँग्रेसचा तिरंगा घेऊन लोकांपर्यंत जा, लोकांचे प्रश्न समजून घ्या. आज गॅस सिलेंडरचा भाव आज तुम्ही कुठे तुम्ही घ्या, मुंबईमधला, मुंबई 2 विभागामध्ये त्या ठिकाणी विभागले आहे. एक आहे तिकडे फार मोठे मोठे टॉवर असतील, मोठमोठ्या बिल्डिंग असतील, परंतु दुसरीकडे झोपडपट्टीमध्ये असेल, SRAच्या बिल्डिंगमध्ये असेल, म्हाडाच्या कॉलनीमध्ये असेल,
सामान्य माणूस आहे आपल्यासारखा, त्याचे प्रश्न वेगळे आहेत. गॅस सिलेंडरचा भाव 1100 रुपये सांगितला तुम्ही, तर त्या ठिकाणी हाय रायझर्स मध्ये टॉवरमध्ये कळणार नाही त्यांना, त्यांच्याकडे ते पाईपलाईनने येते. परंतु झोपडपट्टीमध्ये त्या सिलेंडरचा घ्यावा लागतो, त्याला त्याचं बजेट सांभाळावं लागतं. आई ताईला 1100 रुपयाचा सिलेंडर घेणार कसा? मुलांच्या फिया वाढलेल्या आहेत, डाळीचे भाव वाढलेले आहेत, भाज्यांचे भाव कडाडत आहेत, हे प्रश्न आहेत. पगार वाढत नाहीये, नोकऱ्या नाही आहेत, कसं जगणार? आणि म्हणून तुमच्यावरती प्रचंड मोठी जबाबदारी ही ताईने दिलेल्या विश्वासानं, की जिथं आपला मतदार आहे तिथे जाऊन जागृती करा, तिथे प्रबोधन करा लोकांचं. आज हे सरकार सामान्य माणसाचं नाही कसं आहे हे दाखवून देण्याचं काम, त्यांना त्या ठिकाणी समजून देण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये करावं लागेल. आणि 3-4 महिन्यामध्ये प्रचंड ताकदीने आपल्याला उभं राहायचं. प्रचंड मोठी पारंपरिक जबाबदारी आहे आपल्या ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेली, की या 2024ला जर पुन्हा हे सरकार आलं तर या देशामध्ये लोकशाही टिकणार नाही, संपूर्ण स्टार येणार आहे, पुन्हा निवडणुका होतील याची खात्री नाही. आज ज्या पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबला जातोय, त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये, राम मंदिराची गोष्ट करतात, लोकशाहीच्या मंदिरामध्ये काय चाललंय? संसदेमध्ये 146 खासदारांना एका दिवसामध्ये त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलं. सगळे माध्यम त्यांची भाग झालेले आहेत, सगळ्या संविधानिक संस्था, इलेक्शन कमिशन असू दे, कुठलीही संस्था, सगळे ताब्यात घेतलेलं आहे. आपल्याला तरी लढायचं आहे आणि निश्चितपणे खात्री आहे की जनतेची ताकद आपल्या बरोबर आहे. वाढ बघते जनता की गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काय झालं, कशा पद्धतीने सरकार पाडली गेली, कशा पद्धतीने आमदार फोडले गेले, 50 कोके एकदम ओके सारख्या घोषणा. ह्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, नैतिक संस्कृती नाही, संतांची भूमी आहे महाराष्ट्र. त्यामुळे वाढ बघते, आपल्याला सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचायचंय. आणि निश्चितपणे ताई पुढे आहेत, तुम्हाला त्यांचा स्पीड गाठायचा आहे. ज्या पद्धतीनं SRA मधले प्रश्न असतील, नुसतं झोपडपट्टी बघू नका, SRA मधले प्रश्न आहेत. गोरगरीब जिथे राहतात तिथे तुम्ही आहात. त्यामुळे संघटना मजबूत करा. या 3 महिन्यामध्ये आपल्याला हा शिवधनुष्य उचलायचं आहे. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की ज्या पद्धतीने इंडिया आघाडी एकाच एक उमेदवार आपण देणार आहोत, मोदी सरकारचे दिवस भरत आलेले आहेत, ते आक्रमण तुमच्यावर करणार. परंतु तरी न जुमानता आपल्याला ताकदीनं त्याच्या पुढे लढायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या देशामधला भाईचारा, या देशामधली काँग्रेसचा विचार हा अशाच तऱ्हेनं अबाधित ठेवण्याची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला शुभेच्छा देतो. सावंत साहेब, नक्कीच आपण जो आम्हाला या ठिकाणी विचार दिला, त्या विचारांना सोबत घेऊन आम्ही मुंबई काँग्रेसमध्ये मोठी ताकद निर्माण करण्याचं काम करू. यानंतर स्वयंसेवी विभागाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या विभागाच्या वतीनं या ठिकाणी आमच्या सन्माननीय नेत्या आदरणीय वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महानगरपालिकेची जी लढाई लढणार आहोत, त्या लढाईमध्ये आम्ही आपल्यासोबत मोठी ताकदीने उभं राहणार आहोत. तर आम्ही आपल्याला या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची इमारतीची फ्रेम आपल्याला या ठिकाणी देत आहोत, आपण त्याचा स्वीकार करावा. काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी, प्रोफेसर वर्षाताई गायकवाड, प्रोफेसर वर्षाताई गायकवाड, वर्षाताई आगे बढ़ो, काँग्रेस पार्टी. वर्षा गायकवाड, आवाज आला पाहिजे. अरे प्रस्थापिताच्या विरोधात, भांडवलदाराच्या विरोधात लढायचं आपल्याला. वर्षा गायकवाड, वर्षा गायकवाड, तुम आगे बढ़ो. मुंबई काँग्रेस जिंदाबाद, वर्षा गायकवाड जिंदाबाद, सचिन सावंत जिंदाबाद, मधु अन्ना जिंदाबाद, इस्लाम सेल जिंदाबाद, मुंबई काँग्रेस, मुंबई काँग्रेस. सन्माननीय वर्षाताई यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. एकदा मला सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं काँग्रेस पार्टीवर प्रेम आहे आणि पार्टी असेल तर आपण सगळेजण असणार आहोत. त्यामुळे मुंबई काँग्रेस, आपण जोरात बोललं पाहिजे. आपण सत्य बोलतो ते पण खाऊ आवाजात बोलतो आणि काही लोक खोटं बोलतात ते पण जोरजोरात बोलतात. आणि आपल्याला बोलायला
शिकलं पाहिजे. मी धन्यवाद जींचे, कारण त्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम, आज सेलचा जरी कार्यक्रम असला तरी त्यांनी हिंमत दाखवली की त्यांनी हा कार्यक्रम बाहेर आणला. ही सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि सगळ्यांनीच जर प्रयत्न केले तर येणाऱ्या काळात आता नक्कीच, कारण आमच्या या ठिकाणी आदरणीय मधु चव्हाण साहेब आहेत, सचिन भाऊचं भाषण ऐकलं. आता मला माहिती आहे की कोण कोण भाषणं करू शकतात, ऑलरेडी माहिती आहे. मग आता कसा वापर करायचा आहे मला बघावं लागेल. आमचे भगतसिंगजी, मौलानाजी, भरतभाई असं जाते, संदीपजी शुक्लाजी, सतीश मनचंदाजी, नरबोळे साहेब, युवराज मोहिते साहेब, तिवारी साहेब, आमचे काका ज्यांच्याकडे आम्ही परवा त्याच्या घरी जाऊन झेंडा बांधून आलो, जयवीर, दिवरजी मला माहिती आहे ना, दिवरजी, निजामभाई, महेंद्र मुंडेजी, तुषार गायकवाडी, तर मागे सगळ्यांची नावं नाही घेत, सोनकरजी, रमेश कांबळेजी, आता तुमचं जिल्हाध्यक्षाचं नाव नाही घेतलं फक्त, किलारेजी, किशोर सिंगजी, शीतल म्हात्रे, रोशना शाह, आमच्या माहिती आहेत लोखंडे, तुमच्या सगळ्यांचे. आता त्यांना पण सांगणं माझं, आता कॅबिनमधून बाहेर या आणि बाहेरमधून रस्त्यावर पण जाऊया आपण. अमरीश सिंगजी, जयश्री, नांचेजी, मंचकावर उपस्थित आदरणीय नेते मंडळी, समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंना. हिंदी में बोलू की मराठी में बोलू? दोन्ही मिक्स करते. मी आज मधु चव्हाण, तिवारीजींचं भाषण ऐकलं. सुरेशजींचा आवाज किती मजबूत आहे ते तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे. आणि सचिन सावंतांचं भाषण ऐकलं. खरं सांगायचं झालं तर काँग्रेस पक्षाने जे स्लम सेल काढलेलं आहे त्या सेलमध्ये मला असं वाटतं की 65% मुंबई, 60 ते 65% मुंबई हे स्लममध्ये. आणि त्यामुळे त्यांनी बरोबर सांगितलं की काँग्रेसच्या जिथे मजबूत बेस आहे त्या ठिकाणचं तुम्हाला अध्यक्षपद मुंबईचं दिले गेलेलं आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी नक्कीच मोठी आहे आणि त्यांच्यामुळे तुमची पण, कारण शेवटी ही एक संघटना असते, संघटनामध्ये एकाने काम करायचं असतं. मी भाषण ऐकत होते, सचिन सावंतजींचं भाषण ऐकत होते, आनंद वाटला मला, कारण आता सगळेजण ह्या विषयावर बोलायला सुद्धा घाबरायला लागले. आपण काही बोलायचं म्हटलं की लगेच त्याला वेगळ्या विषयाला वेगळा कलट, वेगळा रंग देण्याचं काम झालं. आजकाल रंग पण वेगळे झालेत दुर्दैवाने. आज सकाळी मी शिवडीमध्ये गेले, काकांबरोबर आम्ही सकाळी शिवडी फिरत होतो. लहरादो परचमच्या माध्यमातून घराघरामध्ये जाऊन लोकांच्या झेंडेला म्हणजे जाऊन भेटत होतो, झेंडे बांधत होतो. रस्त्यामध्ये काही मंडळी उभी होती, सचिन भाऊ, त्याने मला प्रश्न विचारला की तुम्ही ते काय करताय. आम्ही गलीमधून असं बाहेर आलो, सिनियर मंडळी होती, वयस्कर मंडळी होती. मला म्हणे तुम्ही काय करताय, तुमचा काय कार्यक्रम आहे, आज तुम्ही काय राहुल गांधीजींच्या भारत जोडो यात्रा काढली आहे का, असं त्यांनी मला प्रश्न विचारला. मी त्यांना सांगितलं की आम्ही लहरादो परचमच्या माध्यमातून भारत जोडो करण्याचं काम करतोय, एकमेकांना प्रेम देण्याचं काम करतोय आणि लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, लोकांनी मला हात पुढे केला, चांगली गोष्ट आहे. आमच्या अशा काका लोकांनी मला हात पुढे केला. कदाचित तरुण पिढीला, कदाचित आता या मीटिंगमध्ये मला 5-6 पोरं तरुण दिसत आहेत, तरुण पिढीला कळत नाहीये की आपण कुठे चाललोय, किंवा त्यांना दिसत नाहीये की एक्झॅक्टली काय अजेंडा चालला. जे तुम्ही सांगितला की त्यांना प्रभू राम पण नाही समजले, प्रभू मर्यादा पुरुष काय हे सांगण्याचा प्रयत्न भाजपच्या भाषणातून चाललेला आहे, भाजपच्या शैलीमधून चाललेला आहे. त्यांना माहितीच नाही की महात्मा गांधीजींनी श्वास सोडताना पण रामाचं नाव दिलं घेतलं, ते म्हणाले हे राम, आणि श्वास सोडला. ही काँग्रेसची परंपरा आहे. रघुपती राजाराम, महात्मा गांधीजींचं नेहमी माहिती आहे की सगळ्यांना माहिती आहे की भजनं म्हटली की महात्मा गांधीजींची 2 भजनं म्हणतात, एक रघुपती राजाराम आणि दुसरं वैष्णव जन है तेने कहिए पीर पराई जाने है. बरोबर आहे ना? की 2 भजनं महात्मा गांधीजींची आहेत ना. म्हणजे सांगा तुम्ही मला, बरोबर आहे ना? जोरात बोलायला शिका. प्रॉब्लेम काय आहे, काही लोक खोटं बोलत चाललेत. मीडिया सोडून द्या, मीडिया अडाणीचा आणि अंबानीचा आहे, त्यामुळे ते मोदानीचे गुण गातात. पण आपण सत्य बोललं पाहिजे आणि जोरात बोललं पाहिजे. आम्हाला सांगायची गरज नाही. मुंबईचे सगळ्यात जास्त प्रश्न झोपडपट्टीचे कोण विचारतात, तो काँग्रेसचे आमदार विचारतात. सगळ्यात जास्त आवाज. आज मला सांगा, मोदीजी 4-5 गोष्टी सोडल्या तर मोदीजींकडे विषय काय मला सांगा. एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराला विचारलं आणि दुसऱ्या एका हे विचारलं की 4 विषय सोडले.
पाचवा विषय काय त्यांच्याकडे? ते काय बेरोजगारीवर बोलतात, महागाईवर बोलतात, मणिपूरवर बोलतात, खेळाडूंवरती, महिलांवरती बोलतात. मग ते बोलतात कशावरती? त्यांचे 4 अजेंडे फिक्स आहेत. अच्छे दिन तर आलेच नाही. तुम्हाला माहिती आहे अच्छे दिन कुठे गेले? आज झोपडपट्टीमध्ये मुख्यमंत्री फिरतात आणि सांगतात डीप क्लिनिंग करतो. ज्यावेळी आम्ही झोपडपट्टीमध्ये जातो, आज झोपडपट्टीला काय गरज आहे? 1700 कोटी ब्युटिफिकेशन मध्ये खर्च केले, रस्त्याचं टेंडर काढलं, बोलले काय सिमेंटचे रस्ते करणार, 6000 कोटीचं टेंडर दिलं आपल्या मित्राला. एक काम नाही केलं, 1 इंचाचं काम. आणि आता पुन्हा 7000 कोटी की 8000 कोटीचं दुसरं टेंडर काढायचं चाललेलं आहे. ते पण कोणाला देणार? मित्राला. नाही, हे तर मुख्यमंत्र्यांचे वेगळे पण मित्र आहेत. आता मुख्यमंत्र्यांचे आणि लोकप्रिय मुख्यमंत्री झालेले आहेत कशामुळे? 12वी अडाणीला, MSRTC अडाणीला, तुमचा महालक्ष्मी रेसकोर्स, एअर इंडिया कॉलनी, LIC. आता आपल्या झोपडपट्टीचा मुख्य कोण? अडाणी. तुमची लढाई येणाऱ्या काळामध्ये अडाणीशी होणार आहे, म्हणजे मोदीशी होणार आहे. लक्षात ठेवून काम करा. मला राजनजीचा इतिहास माहिती है तिवारी जी, क्योंकि वो जब टिकट मांगने आए थे तो मैं जानती थी उनको तब भी. और मेरे को नॉर्थ मुंबई का इतिहास अच्छे से मालूम है कि नॉर्थ मुंबई की राजनीति. सचिन भाऊ, तुमचे शेजारी जरी असले हे तरी तुम्हाला सांगते, तुम्हाला चांगला अनुभव आहे. बिचारे काम करत होते दामोद त्या साईडला, तिकीट एका वॉर्डमध्ये मागितली, तिकीट दिलं दुसऱ्या वॉर्डमध्ये, पण त्यांनी काम नाही सोडलं. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या वेळेला त्यांना मुंबईमध्ये नाही ते राहू शकले, ते महाराष्ट्र प्रदेशमध्ये गेले. भावनाजी आपके साथ जो 10-15 लोग गए थे उसमें वो भी एक थे जिनको कमेटी में लिया गया, वो स्पोर्ट्स पर्सन थे. मुझे एक दिन अचानक रात को DCP का फोन आया, मैं DCP का नाम नहीं दूंगी, उनको मालूम है किस DCP की बात कर रही हूँ. और DCP का मुझे फोन आया, बोले संभालो आपके आदमी को. मैंने बोला कौन? मेरा पति तो घर पे ही है, किस आदमी को संभालो? बोला नहीं, वो गायकवाड़ साहब के बहुत नजदीक है, आपका बात ही सुनेगा आता ही. तो मैंने बोला अरे क्यों सुनेगा, मेरा कौन है? फिर मुझे पता चला ये वहां पे 2 दिन से एक चीज के लिए बैठे थे. और घटना क्या थी शुक्ला जी, आपको मालूम है घटना क्या थी? एक मातंग समाज के लड़के को 1 दिन पहले पुलिस लेके गई, उसको इतना मारा कि उसका पुलिस स्टेशन में मौत हो गई थी, बराबर ना? और ये पूरा मोर्चा लेके वहां पे जाके बैठे थे और वो लोग FIR नहीं ले रहे थे, तो ये उधर ही बैठे थे 1.5 दिन से. फिर मुझे DCP ने ये जाएंगे नहीं, तो फिर मेरे को DCP ने बोला, सीनियर ने फोन किया, मैंने उनको फोन किया, सुना नहीं, तो DCP ने फोन किया. मैंने बोला अरे DCP मुझे बार-बार फोन कर रहा है, क्या करना है बताओ. फिर इनसे बात करने के बाद DCP के पास मीटिंग हो गई, तब जाके इन्होंने वो मांग लिया. लेकिन जब तक FIR नहीं लॉन्च हुआ तब तक ये बाहर नहीं आए. इसका नाम राजन सिंह. तो लड़ाई लड़ते लोग ये नहीं सोचते कि किसके साथ लड़ाई लड़ रहा हूं, उसके परिणाम क्या होंगे. आजकल तो ऐसा हो गया है कि सब परिणाम की सोच के, आगे की सोच के, जैसा आपने कहा ना CBI, ED, इनकम टैक्स, ये तो अभी रोज की बातों में हो गया. बच्चे भी उसके बारे में बात करने लगे. इतना तक पहले हम कभी सुने थे क्या बचपन में हमारे? हाँ, आजकल के बच्चों को तो मालूम ही नहीं है कि तुम्हारे उद्योग दिन ब दिन कम होते जा रहे हैं, ऑटोमेटिक तुम्हारे पास बेरोजगारी आ रही है. जरा कभी जाके छोटा धंधे लगाते हैं उनको जाके पूछो, उनकी इनकम कोरोना से पहले और कोरोना के बाद में इनकम में क्या फर्क पड़ा है. जिसके कारखाने हैं ना 10 बाय 10 के रूम में 12-15 गाले में लगाते थे, कुर्सियां या कुछ काम करते थे, उनको जाके पूछो 12-15 से 4 लाख पे आए हैं. उनके लिए घर चलाना मुश्किल है, उनके लिए घर के साथ बच्चों को पढ़ाई देना मुश्किल है. और तुम लोग किस जमाने में बैठे हो? तुम्हारे स्कूल प्राइवेट कर दिए, तुम्हारे कॉलेज प्राइवेट कर दिए, तुम्हारे बेरोजगारी करने की बात आ रही तब भी तुम लोग चुप हो. क्या चल रहा है इस देश में? सरकारी शाळा चालल्या आता द्यायला प्रायव्हेटला, दत्तक घ्यायच्या नावाखाली प्रायव्हेट देणं. शाळा 2 करोड रुपयाच्या शाळा तुमची सरकारी शाळा. ज्या शाळांमध्ये आम्ही शिकलो, सांगा ना बहुजन समाजाची मुलं शिकणार कुठे येणाऱ्या काळात? ही परिस्थिती चाललेली आहे, याच्यावर कुठलीही चर्चा नाही. झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लूट चालते, दबावाचं यंत्र चालतं, NS2 मध्ये नाव होत नाही. लोकांना किती समस्या आहेत. मधल्या काळामध्ये आमचे ते मंत्री आहेत बिचारे साधे, त्याला काय कळतच नाही. आम्ही त्याला सांगितलं की अहो तो कायदा आणायचा, बोले पुढच्या अधिवेशनात कायदा घेऊन येतो.
मग मी त्यांना म्हटलं, अहो पुढच्या अधिवेशनात कायदे आणायची गरज नाही, ह्याच्यामध्ये सुधारणा करून तुम्ही पुन्हा हे बिल आणून करू शकता. आणि तो निर्णय आम्ही घेतला की SRAचं घर, जो आमच्या काळामध्ये आम्ही निर्णय घेतला होता की 3 वर्षामध्ये बदलू शकता, तो त्यांनी 7 आणला होता, त्याला आम्ही 5 वर्ष केली. हे काँग्रेसचे निर्णय आहेत. या झोपडपट्ट्यांना पहिला फोटो पास कुणी दिला, तो स्वर्गीय इंदिरा गांधीने दिला, लक्षात ठेवा. 95चं कोटेशन कुणी दिलं? स्वर्गीय विलासराव देशमुख. 2000चं संरक्षण कोणी दिलं? काँग्रेसने दिलं. आणि आता सुद्धा आम्ही फाईट करतोय की 2011 पर्यंतच्या सर्व झोपड्यांना तुम्ही घर दिलं पाहिजे. आम्ही धारावीला लढलो, आम्ही तर जिंकलोय, तरी पण त्या ठिकाणी आता हे बोलले धारावीचा विषय, तिथं आमची खूप मोठी लढाई चालू आहे. आणि त्याच्या माध्यमातून मुंबईला पूर्ण घेतलेलं, येणाऱ्या काळामधल्या प्रत्येक विकासकाला अडाणीच्या दारात उभं राहावं लागणार आहे. 40% TDI त्याचे खरेदी करावे लागणार आहे, मग त्याला पुढचा येणाऱ्या काळामध्ये विकास करावा लागणार आहे. ही काय मोठी गोष्ट आहे सांगा. गरीब माणसाची किंमत काय आहे त्यांच्या नजरेत? माझा प्रश्न आहे. कधी विचार करतात का की गरीबाचा गॅस कमी केला पाहिजे? कधी विचार करतात का की शाळा कॉलेजेस जे आहेत ते फ्री केले पाहिजेत? कधी विचार करतात का की आरोग्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे? का नाही आपण याच्यावर चर्चा करत? मला परवा याने एक फोटो पाठवला की साहेब हॉस्पिटलमध्ये 4-4, 5-5 पेशंट एका बेडच्या खाली झोपलेले आहेत. काय परिस्थिती हॉस्पिटलची मुंबईच्या? सांगा ना मला तुम्ही. आज गॅसची परिस्थिती काय आहे? राजकारण आलं, इलेक्शन आलं की सांगायचं राजस्थानमध्ये 450 रुपयाचा गॅस. करायला जे तुमची सरकार आहेत, का नाही करत आहेत? राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांनी उल्लेख केला, फक्त राज्याचे मुख्यमंत्री नाही, नंतर आमचे खासदार पण बोलवले, सहकुटुंब, दोघांचे सहकुटुंब बोलवलं. आणि दोघांना देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी फक्त एकच गोष्ट सांगितली, धारावीचा विकास लवकर झाला पाहिजे. ना DPT जमिनीबद्दल, ना रेल्वेच्या जमिनीबद्दल, ना झोपडपट्टीबद्दल, ना मुंबईबद्दल, ना महाराष्ट्राबद्दल. एकच चर्चा आहे देशाच्या प्राईम मिनिस्टरांसमोर. का? आणि धारावीच्या लोकांना कुठे पाठवायचं? कांजूरमार्गच्या आणि मुलुंडच्या मधल्या डम्पिंग ग्राउंडला. हा, ते कांजूरमार्ग मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडला. हा, म्हणजे आमची जमीन, कारण आम्ही BKCच्या जवळ राहतो, त्यांना मोठे मोठे मॉल अडाणींना बांधायचे, म्हणून आमची लोक उतरून कुठं जाणार? कारण गरीब माणसं आहेत ना. आमची लोक अडाणी नाहीत, आमची लोक अंबानी नाहीत, आमची गरीब माणसं आहेत ना. पण आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की काँग्रेस हा गरिबांचा पक्ष, सगळ्यांचा, सर्वसामान्यांचा पक्ष. आपल्याला लढत राहावं लागणार आहे, आपल्याला लढाई द्यावी लागणार आहे. ही लढाई सोपी नाही. ही लढाईला वेगळे वेगळे रंग देण्याचं काम चालू आहे. जातीच्या नावावर भांडण लावण्याचं काम चालू आहे, समाजाच्या नावावरती समाजाचा सलोखा बिघडवण्याचं काम चालू आहे. अशा वेळेला भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याचं काम करायचं आपल्या सगळ्यांना. उतरा जमिनीवर. मी आज स्वतः शिवडीला जाऊन आलेला, परवा 2 दिवसापूर्वी कुठे दुसरीकडे होते. घराघरात जावा, मूलभूत प्रश्नाबद्दल बोला. आता मी त्यांना तेच बोलले, एक कमिटी करते आणि नुक्कड सभा लावते. जाऊया लोकांमध्ये, बोलूया. आम्हाला ज्या कळलेल्या गोष्टी आहेत, आम्हाला जे समस्या ते लोकांमध्ये जाऊन बोलूया. लोकांना TV मध्ये गुंगून ठेवलंय, लोकांना बाकीच्या गोष्टीमध्ये. आता तुम्ही मला सांगा, अडाणी आणि अंबानीचे चॅनल तुम्हाला काय दाखवणार? एक नरेटिव्ह फिक्स करतात आणि नरेटिव्ह तुम्हाला दाखवतात. पण ज्यावेळी गलीमधून जातो तेव्हा लक्षात येतं की गटर भरलेलं, जेव्हा बाहेर जातो तेव्हा कळतं की शाळेमध्ये ऍडमिशन मिळणं किती मुश्किल आहे. त्यामुळे मला एकच या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे, राजहंसला मी खूप शुभेच्छा देताना एक सांगते, खूप जबाबदारीचं पद आहे. आणि तुम्ही मला आनंद वाटला की तुम्ही मला बोललात की 12-15 दिवसामध्ये काही तुम्हाला कमिटी देतो आणि जिल्ह्याची पदे ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या बरोबर कार्यक्रम करून देतो. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद व्यक्त करते की कार्यक्रम केला पाहिजे. जावं झोपडपट्टीमध्ये, म्हणजे आम्ही रमेश कांबळेजी आम्ही गेलो होतो रमाबाईला, विचारत आहेत ना SRAच्या बिल्डिंगसाठी. एवढी भांडणं केली, सीओशी बोललो, लोखंडेशी बोलून ते काम झालं. लोकांनी बोलवून सत्कार केला. लोक विसरत नाहीत. काय काका बरोबर बोलले ना? लोक कधीच विसरत नाही. तुम्ही त्यांच्या प्रश्नात उभे राहा, त्यांच्या सुखदुःखात उभे राहा, लोक तुमच्याबरोबर उभे राहतील. ही माझी या ठिकाणी सर्वांना सांगणे, काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना. मला आनंद आहे की आपण काँग्रेस पार्टीचे आहोत. मुंबईच्या विकासामध्ये
जर कोणी पैसा दिला देशाच्या राजकारणामधून किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमधून तो राजीव गांधीने पहिल्यांदा दिला आणि डॉक्टर मनमोहन सिंगांनी पैसा दिला, नरेंद्र मोदीने नाही दिला. खरं बोललं पाहिजे ते पण. मुंबईसाठी नरेंद्र मोदींनी काय दिलं? हा काय ब्रिज त्यांनी बांधलाय काय याचं उद्घाटन करायला आले? या ब्रिजची सुरुवात काँग्रेसच्या काळात झाली, विलासरावांच्या काळात झाली. स्वर्गीय राजीव गांधींनी मुंबईला 100 करोड रुपये दिले, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये या पीएमजीपीच्या बिल्डिंगी बनले झोपडपट्टी तोडून आणि काही त्या ठिकाणी बॉक्स ड्रेनेज बनले. डॉक्टर मनमोहन सिंगांनी JJला दिलं, मुंबई विद्यापीठाला दिलं आणि इतर ठिकाणी पैसे दिले, ग्रीन स्टोन प्रकल्पाला पैसे दिले ना 1200 कोटी रुपये. मला सांगा, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजींनी मुंबईला काय दिलं? काय दिलं? अडाणी बराबर, अडाणी दिया है क्या? तो जब आप मुझसे इतना बात कर रहे, लोगों में जाकर पूछो ना कि ईस्टर्न एक्सप्रेस हमने बनाया, वेस्टर्न एक्सप्रेस हमने बनाया, मेट्रो की शुरुआत हमने की, जो ब्रिज की बात कर रहे हैं वो ब्रिज हमने बनाया, कोस्टल रेल की संकल्पना हमने की. जिसके लिए इतने पानी भर भर के लाए थे वो छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक नहीं बना पाए. बाबा साहब के स्मारक की भी जो शुरुआत काम हुई वो महाविकास आघाड़ी के कार्य में हुई. आप क्या बता रहे हो? तो ये सब पूछना पड़ेगा ना. बताओ स्लम के लिए क्या किया, झोपड़पट्टी के लिए क्या किया, बताओ. कुछ किया है? आपसे जो फॉर्म भर भर के लिए हमारे मतदान में तो बहुत लोगों ने बोलते हैं जी, हाथ दिलाती हूँ महिलाओं को. कभी सब्जी लेने जाएंगे ना तो 10 दुकान घूम के देखेंगे, ये सब्जी इधर कम है, इधर चाराने कम है, इधर बाराने कम है, कोतंबरी के साथ नींबू फ्री मिल रहा है, क्या सब देखेंगे. लेकिन जब फॉर्म मिल रहा था, लाइन लगा के लोग खड़े थे प्राइम मिनिस्टर आवास योजना के लिए. जो मौशी बरोबर है ना? हाँ, अरे 4 वर्षापूर्वी वो फॉर्म के लिए लाइन थी. घर में से फॉर्म भरो तो 1000 रुपया, बाहर आके थोड़ा दूर से फॉर्म भरो तो 500 रुपया, सुबह 6 बजे से लाइन लगाओ तो 50 रुपया. इतने पैसे भर के फॉर्म भरे, किसी ने एक बार नहीं पूछा भैया फॉर्म किस लिए भर रहे हैं, घर कहाँ मिलने वाला है, कितने स्क्वायर फुट का मिलने वाला है. सपनों का घर मिल गया क्या? नहीं मिला ना. 15 लाख की तरह वो भी हवा हो गया ना, हो 15 लाख की तरह. फिर भी हम उसी इंसान पे बात कर रहे हैं. अरे जिस आदमी की शुरुआती जिंदगी की झूठ से हो, उससे क्या उम्मीद रखना. क्योंकि अच्छा लगा मुझे वो लड़कों ने किया, 2 करोड़ रोजगार उनको भी नहीं मिले. 2 करोड़ रोजगार उनको भी नहीं मिले. तो ये सब बातें हैं तो हम क्यों नहीं बोल रहे? क्या झूठ बोल रहे हो? 15 लाख का वादा हमारा था, 2 करोड़ रोजगार का वादा हमारा था, महंगाई कम करने का वादा हमारा था, महिलाओं के अत्याचार कम करने का वादा हमारा था. कहाँ है वो वादे? एक भी वादा पूरा किया? तो हम क्यों नहीं बोल रहे? जोर से जाइए, जमीन पे काम पे लग जाइए और जितना हो सके उतना जोर से बोलिए कांग्रेस पार्टी ने किया है. आपने नहीं किया. जिसको बेच रहे हैं वो भी कांग्रेस पार्टी की देन है. रेलवे हमने बनाई, बैंकें हमने बनाई, एयरपोर्ट हमने बनाए, आपने सिर्फ बेचने का काम किया. तो हम इतना बोलना शुरू कर देंगे ना आगे, फिर उसको कुछ अलग रंग देंगे. और सबसे पहली बात और सबसे महत्वपूर्ण बात मैं हमेशा ये कहती हूं, अगर वर्षा गायकवाड़ को कोई कुछ होगा ना तो उसके पड़ोस में रहने वाला कोई भी हो सकता है, वो उसके पहले मदद के लिए आएगा. रिश्तेदार तो बाद में आएंगे. कि हमको मत बांटो जात धर्म में, हमको मत बांटो जात धर्म में, हमको मत बांटो भाषा की बात. इसमें हम सब एक है. और हम इस मुंबई को बनाने में हर आदमी की मेहनत की ये है. हम नहीं कहते हैं कि ऐसा भाई वो आया. हम कहते हैं मुंबई में जिसको आया उसको मुंबई ने अपनाया, मुंबई ने उसको प्यार दिया, मुंबई उसकी हो गई. और उसने भी मुंबई को दिया, अपनी मेहनत दी, अपना पसीना दिया, वक्त पे अपने खून भी दिया. तो हमको सबको एक साथ रहना है, मुंबई को आगे लेके जाना है और हमारे बच्चों का भविष्य उज्जवल करना है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. उत्कृष्ट पद्धतीने आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी केला जातोय. तर मी सजित चांगले हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोरेगाव येथील कार्यकर्ते आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी यायचं. त्यानंतर तानाजी सूर्यवंशी,
कुंटकरजी, मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या सहकार्यासोबत आपण या ठिकाणी यायचं. सजय सबको गायकवाड़ देखे देखो उधर देखो अमरीश भाई इधर आओ जल्दी अमरीश भाई जल्दी इधर आओ. ये भाई जल्दी ले सामने देखे भाई इधर देखे कैमरे में देखे. हाँ भाई कैमरे पे क्योंकि कैमरा ओके इधर देखे कैमरा. कॅमेऱ्यात बघा. भाई मैं आपको लाईव्ह काय विषय घेऊन लोकांसमोर आपण हे करायचं. बघा, सर्वप्रथम मी मुंबई काँग्रेसच्या आमच्या सन्माननीय नेत्या वर्षाताई गायकवाड यांनी अतिशय मोठ्या विश्वासानं माझ्यावर स्लम सेल विभागाची जबाबदारी दिलेली आहे आणि स्लम सेलच्या माध्यमातून आज मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं असेल 60% अधिक लोकसंख्येनं समाज हा वस्त्यामध्ये राहतो, झोपडपट्टीमध्ये राहतो. तर या झोपडपट्टीवासियांचे, या ठिकाणच्या गरीब माणसाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरून मुंबईच्या घराघरामध्ये लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये काँग्रेसच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि लोकांचे जे प्रश्न आहेत, मग ते घराचा प्रश्न असेल, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणच्या स्वच्छतेचा प्रश्न असेल, नाल्याचा असेल, गटाराचा असेल किंवा सरकारच्या अनेक योजना या गोरगरीब माणसापर्यंत पोहोचत नाहीत, तर त्या सर्व योजना सर्वसामान्य माणसाच्या मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही अनेक कार्यक्रम भविष्यात या स्लम सेलच्या माध्यमातून करणार आहेत. देखो, सबसे पहले आज मैं मेरी नेता आदरणीय वर्षाताई गायकवाड़ जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि उन्होंने बड़े विश्वास के साथ मुझे मुंबई स्लम सेल विभाग की जवाबदारी दी है. और हम स्लम सेल के माध्यम से मुंबई कांग्रेस की ये भूमिका रहेगी कि आने वाले चुनाव जो है उस चुनाव के दौरान हम मुंबई के घर घर में जाके, जहां पे 60% से ज्यादा पॉपुलेशन ये आज स्लम एरिया में रहता है, तो इन सारे लोगों तक पहुंचने का काम हम लोग स्लम सेल के माध्यम से करेंगे. और हमारी नेता आदरणीय वर्षाताई गायकवाड़ जी के नेतृत्व में आने वाले महानगर पालिका के चुनाव में मुंबई महानगर पालिका पे कांग्रेस का महापौर बिठाने का हम लोगों ने निर्धार किया है और उसके लिए हम लोग काम करेंगे. सर, जहाँ तक देखा जाए स्लम एरिया में ज्यादातर अंबानी अडानी हावी है और इस तरह से चल क्या होगा. देखो, आज तो जिस तरह से केंद्र में बैठी मोदी सरकार गरीब लोगों के हित की बात करती है, लेकिन गरीबों के लिए काम नहीं करते हैं. पूरा देश देख रहा है, दुनिया देख रही है. अडानी अंबानी जैसे बड़े बड़े उद्योगपतियों के लिए, बिल्डरों के लिए, धनदानगियों के लिए काम करने का काम यहाँ की सरकार कर रही है. और हम इस सरकार के खिलाफ, इन भांडवलदारों के खिलाफ लड़ाई लड़ रहे हैं. और हम चाहते हैं कि मुंबईकर हो या मुंबई का जो आम आदमी हो, इन सरकार की जो नीति है, ये भांडवलदारों के लिए जो काम करने की नीति है, उसका विरोध करे. और हम
गोर गरीब लोगों के जो प्रश्न है उन प्रश्नों के ऊपर ज्यादा से ज्यादा पब्लिक अवेयरनेस लाके पब्लिक को इन सारे सिचुएशन में इन्वॉल्व करके ये लड़ाई लड़ने का काम करेंगे। जिस तरह देखा जाए कल जिस तरह राम मंदिर में उद्घाटन हुआ और काफी जगह पे हादसा भी हुए और होने का खतरा हुआ, सेकुलरिज्म को मजबूत बनाने के लिए क्या किस तरह से आप देखो, हम लोगों ने कांग्रेस पार्टी की जो विचारधारा है ना वो एक सेकुलर विचारधारा है। कांग्रेस का जो काम करते समय उनका जो टारगेट रहा है इस देश का नागरिक रहा है। उन नागरिकों के जीवन के संबंधित जितने भी प्रश्न हैं, जितने भी सवाल है, उन सवालों को छोड़ने सुलझाने का काम करते हैं। कांग्रेस ने कभी भी जात धर्म भगवान या कास्ट क्लास देखा नहीं है। हम लोग एज अ भारतीय सोचते हैं और उनके जो भी प्रश्न है उनके ऊपर काम करते हैं। तो मुझे ऐसे लगता है कि भारतीय जनता पार्टी की ये नफरत की जो राजनीति है, जाति धर्म की राजनीति है, राम मंदिर का जो जय श्री राम का नाम लेकर उन्होंने जो राजनीति करते हैं, उनको आने वाले दिनों में बिल्कुल उसका उपयोग नहीं होगा। आपने देखा होगा कर्नाटक में इन्होंने जब कर्नाटक विधानसभा का इलेक्शन था वहां पे श्री हनुमान जी का वहां पे उन्होंने वापर किया था, लेकिन हनुमान जी ने वहां पे उनको सत्ता से बाहर फेंकने का काम करेगा। और मैं भगवान प्रभु रामचंद्र जी से आपके टीवी चैनल के माध्यम से प्रार्थना करूंगा कि इनकी जो नफरत की राजनीति है, जाति धर्म की राजनीति है, इन लोगों को जल्द से जल्द इस देश की सत्ता से बाहर करें। धन्यवाद सर, हमसे जुड़ने के लिए। थैंक यू।